सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा स्वागत आहे। मुंबई आउटलुकच्या आज आपण छत्रपती संभाजीनगर कलेक्टर ऑफिस येथे आलेलो आहोत। आपल्या सोबत काही देशाची सेवा करणारे आणि तसेच गोरक्षक यांच्या संवर्धनासाठी किंवा ज्या गायी आहेत त्यांचा प्राण जायला नको, त्यांची कत्तलखान्यामध्ये जायला नको अशी मनामध्ये भावना घेऊन हे बरेचसे युवक आज काम करत आहेत। त्यापैकीच आपल्यासोबत आहे दत्ताभाऊ। त्यांचा परिचय आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी हे जे कोणी पाहत असेल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राइब करायचं आहे आणि कमेंटमध्ये आपले विचार मांडायचे आहे। दत्ताभाऊ, पूर्ण आपला परिचय द्या। मी दत्तात्रय जगन्नाथ संकपाळे, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि गोसेवेसाठी काम करतो। दत्ताभाऊ, आपल्याला इथं कोणत्या उद्देशाने तुम्ही इथं आलेले आहे? काय आजचे गौ सन्मान अभियान होतं। या अभियानाचा उद्देश असा आहे की जे भटक्या गौवंश आहेत त्यांना कचरा वगैरे आणि ज्या कत्तली क्रूरपणे कत्तली होतात, आपण सगळे बघतायत ते व्हिडिओ वगैरे बघतायत, सगळे क्रूरपणे कत्तली वगैरे होत आहेत, त्यांची वाहतूक होते। जे आमचे गोरक्षक आहेत हे ज्यावेळेस रस्त्यावरती उतरून ते काम करतात त्यावेळेस खंत हीच वाटते की फक्त गोरक्षकानेच गौमातेचा रक्षण करण्याचा ठिकाणी घेतलेलं आहे। बरोबर, हे सर्व हिंदूंचं काम आहे। गौ हमारी माता है, जन्म जन्म का नाता आहे, ही भावना आपल्या हिंदू समाजात सगळ्यांची आहे। तर तसंच आमचे कार्यकर्ते ज्यावेळेस काम करण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांच्यावर ते हमला सुद्धा झाला। पण हे सगळं दुःख आम्हीच भोगायचं का? ही घटना कुठं झाली? ही सिल्लोड या ठिकाणी आमचे कार्यकर्ते ज्यावेळेस गौ सन्मान अभियानचं काम करत असताना गावागावात त्याची माहिती देत असताना त्यांच्यावरती जो हमला झाला सिल्लोड शहरामध्ये झालेला आहे। यासाठी तुम्ही पोलीस कंप्लेंट किंवा FIR वगैरे केली आहे का? हो, FIR वगैरे केली आहे। पोलीस प्रशासनाचा संशय कोणावरती तुम्हाला? संशय आता तेच जे गाईचे दुश्मन आहेत, जे गोमातेचं कत्तल करतात, त्याच लोकांना भीती वाटते की बाबा कुठेतरी गोहत्या बंद होणार, आमचे धंदे बंद होणार। ज्यांना भीती आहे त्यांचे धंदे बंद होण्याची, त्याच लोकांनी हल्ला केलेला आहे। यामध्ये तुम्ही आता कलेक्टर साहेबांची भेट घेतली, निवेदन वगैरे दिलं, तर त्यांनी काय तुम्हाला सांगितलं? आम्हाला सक्रिय प्रतिसाद मिळाला आणि आम्हाला वाटतंय की शासन आम्हाला हे देईल, संरक्षण देईल, न्याय देईल। तर यासाठी आपण हे करू शकतात भाऊ, थोडं पाच। नक्कीच भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेचं एक विशेष स्थान आहे। त्याला आपण एक प्राणी म्हणत नाही तर माता म्हणतो, ज्यामध्ये 5000 पेक्षा जास्त वनौषधी आणि घटक आपल्या गोमातेच्या दुधात, गोमूत्रात, शेणात या आढळल्या जातात। आणि अतिशय जे UV रेज असेल किंवा न्यूक्लिअरचे जे काही विस्फोट झालेले रेज असतात, तर ते गाईच्या शेणाच्या जर लिंपन केलेलं असेल, घर पोतरून काढलं असेल, तर त्यासाठी ते पूर्ण घराचं संरक्षण करतात। मागे भोपाळात विस्फोट झाला होता, गॅस लीक झालं होतं, तर त्यावेळेस फक्त काही घरं जिथं गाईच्या शेणाने आणि तिथं गाईचं होम वगैरे हवन करत होते, गाईच्या गोमूत्राने पूर्ण तो परिसर स्वच्छ केलेला होता, त्या घराचे पूर्ण जीव वाचले होते आणि दुसरीकडे सगळा 1,00,000-2 लाख लोक वारले होते। तर ही भारताची संस्कृती, त्याचा पर्जन्याचा असेल किंवा इतरही घटक असेल, हे गायीला खूप महत्त्वाचं मान आहे, स्थान आहे। आणि त्यामुळेच आपली वैदिक संस्कृती या गायीच्या धर्माशी किंवा गायीला एवढं महत्त्व देऊन आपल्या धर्माला जोडलेलं आहे, सनातन धर्माला जोडलेलं आहे। तर दत्ताभाऊचं जे म्हणणं आहे की आपली संस्कृती ज्या गोष्टीवर टिकून आहे ते गायीचं जे योगदान आहे, त्या गायीला वाचवण्यासाठी, संवर्धनासाठी आणि बरेचसे त्या गायीला घरोघरी त्याला जे काही पूर्वी लोक सांभाळ करत होते, आज ती स्थिती नाहीये आणि गायीला रस्त्यावरती सोडून दिलेलं आहे आणि रस्त्यावरचा कुत्रा आज घरामध्ये आलेला आहे। तर या पद्धतीने जे लोकांचे मानसिकता चेंज होत आहे, बदलत आहे, त्यासाठी आपल्या तरुण पिढींनी, दत्ताभाऊ आणि त्यांची जे मंडळी आहेत त्यांनी यासाठी खूप मोठे योगदान दिलेलं आहे। स्वतःच्या प्राणाची चिंता न करता या जे गोरक्षकांवरती हल्ला करतात त्यांच्या सोबत 2-2 हात करून या गायींना वाचवत आहेत आणि पूर्ण देशाचा जो एक भाग आहे जो विकासाचा, तो रथ चालवण्यासाठी यांचं मोलाचं योगदान आहे। परंतु एकीकडे काही केसेस असे आहेत की गोरक्षकांवरती हल्ला होऊन सुद्धा त्यांच्या बचावासाठी त्यांनी ज्यावेळेस हल्ला केला तर प्रति हल्ल्यामध्ये जे काही समजा कृती झाली तर त्यावरती पोलिसांनी FIR वगैरे केलेले आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळलेले आहे। परंतु शासनाने काही दिवसापूर्वीच गायीच्या हत्येवरती बंदी आणलेली आहे आणि तरी पण या
खुपे किंवा छुप्या पद्धतीने गायीची हत्या केली जात आहे आणि त्यासाठी पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये दत्ता भवन त्यांची टीम पूर्ण कार्यरत आहे आणि असे असंख्य गोरक्षक आपल्याला दिसायला पाहायला मिळत आहेत की जे स्वतःहून कोणताही पगार न घेता कोणताही काही न घेता ते निस्वार्थ भावनेने आपल्या जीवाची पर्वा न करता या देशसेवेमध्ये या गायीच्या सेवेमध्ये ते स्वतः अर्पण झालेले आहेत. परिवार बराचसा मोठा असला तरी पण गायीला आपली माता म्हणून आपल्या तिचं स्नेह आपल्याला जाणव झाली पाहिजे त्यासाठी त्यांनी तो व्रत घेतलेला आहे. आणि बघूया की आजची ही ती तरुण आहे जेनजीज आहे की ते नुसतं देशाला नावं ठेवण्यापेक्षा देशाची जी संस्कृती आहे त्यावरती किती विचार करते आणि आपली जे मूळ आहे जे खोड आहे त्याच्यावरती जे घाव घालत आहेत त्यांच्या बचावासाठी यासारखे नवीन जेनजीज जे आहेत तर ते संरक्षणाच्या समोर उभे आहेत. अजून आपल्यासोबत दोघं आहेत त्यांचे आपण परिचय घेऊया आणि त्यांचं काय मत आहे बघूया. या सर आपलं नाव काय? नारायण उत्तम मोहिते. नारायण सर आपण काय काय हे करतात कार्य? माझ्याकडे बजरंग दलाची तालुका सहयोग म्हणून जबाबदारी आहे आणि आता पुऱ्या भारतामध्ये गौ सन्मान अभियान चालू आहे तर त्याचा प्रचार प्रसार आम्ही करत आहे. आता जे तुम्ही हल्ला म्हणताय की आमच्यावर हल्ला झाला वगैरे तर त्यासाठी तुम्हाला योग्य ते न्याय मिळाला आहे का अजून तुम्ही काय प्रतीक्षा किती दिवस झाले या गोष्टीला? 1 महिना होऊन गेला तरी प्रशासन म्हणतं आम्ही याचा तपास करतोय शोध लावतोय ते एवढंच सांगतात. पण महाराष्ट्रामध्ये तर शिवसेना आणि भाजपचं जे पोषक वातावरण आहे गायीचं संरक्षणासाठी तर तरी पण तुम्हाला एवढा वेळ का लागत आहे? तर प्रशासनाला सरकारने याची नोंद घ्यावं. आमच्यावर जे हल्ले होते थांबले पाहिजे कुठेतरी. संरक्षण मिळालं पाहिजे. संरक्षण भेटलं पाहिजे तेवढे. तर यासाठी नक्कीच आपल्याला संरक्षण सरकारकडनं शासनाकडनं मिळेलच. परंतु जे युवकांचे जे काही उद्देश आहे की गायीचं संरक्षण झालं पाहिजे यासाठी त्यांचा नक्कीच प्रयत्न आहे. परंतु परिवाराचं रक्षण करता करता ते गायीचं पण रक्षण करत आहेत. तर नक्कीच देवेंद्र फडणवीस जी आहेत मुख्यमंत्री साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा जे काही इथं कलेक्टर साहेब आहेत छत्रपती संभाजीनगरचे तर त्यांनी पण यांच्या मागणीला किंवा यांच्या रक्षणासाठी किंवा यांच्या जीवावरती जे बेतत आहे त्यावरती लक्ष दिलं पाहिजे, लक्ष केंद्रित केलं पाहिजे. एवढंच आमचं मुंबई आउटलुकच्या माध्यमातून एक विचार किंवा एक मेसेज देत आहेत. तरुणांना पुन्हा एकदा विनंती आहे की मुंबई आउटलुक चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. हा नवीन भारत आहे, तरुण भारत आहे आणि याला आपली सारख्यांची गरज आहे जेणेकरून सत्य निर्भीडपणे प्रत्येकाच्या दारी प्रत्येकाच्या मोबाईलपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ह्याच माध्यमातून आपल्यापर्यंत या सगळ्या गोष्टींचा जो माध्यम आहे त्या माध्यमांना आम्ही स्वीकारणार आहोत. धन्यवाद. मुंबई आउटलुकसाठी विवेक चौधरी. थँक्यू.